बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण भरपूर गावाच्या समोर खुर्द आणि बुद्रुक असे शब्द पाहतो। मग आता खुर्द शब्द लिहित असताना तो का लिहिला जातो आणि बुद्रुक शब्द जो आहे तो का लिहिला जातो याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। जर एखाद्या गावाच्या मधून नदी गेलेली असेल, ओढा गेलेला असेल किंवा रस्ता गेलेला असेल आणि एका गावाचे दोन भाग झालेले असेल, तर जो छोटा भाग असतो त्या छोट्या भागाला खुर्द म्हणतात। काय म्हणतात? खुर्द। आणि त्याच गावाचा जो मोठा भाग असतो त्याला काय म्हणतात? बुद्रुक। म्हणजे खऱ्या अर्थाने हा बुजुर्ग शब्द होता। काय होता? बुजुर्ग। परंतु अपभ्रंश होऊन त्याचं काय झालेलं आहे? बुद्रुक। म्हणून छोट्या गावाला काय म्हणायचं? खुर्द। म्हणजे एकाच गावाचे दोन भाग, छोटा आणि मोठा। छोट्याला म्हणा खुर्द आणि मोठ्याला म्हणा बुद्रुक। समजलंय? हो सर।